हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर एम एस एस पावसकर. तर सकाळ सकाळी सुंदर अशी देवपूजा करून घेतली. आणि हे बघा, वरती जी मी फुलं मांडलेत ना, ती तुम्हाला पिंडीसारखी दिसतात का? मी नाशीच अंदाजे मांडलेली, असे मांडायची म्हणून फुलं देवाला घातलेली. परत ते बघितलं, त्याचा आकार ना पिंडीसारखा दिसायला लागला. आणि ही बघा मांजर, ही मांजर ना काही दिवसापूर्वी म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी आमच्या घरी येत होती. पण आज ना आता शेतात दिसली मला. ती येत नाही, आता मोठी झाली, ती बाहेरच फिरते तिची ती. मांजरीन शेतामध्ये करत होते, त्या घरामध्ये बघत होते, तेवढ्यात दिसलं ती माकडं. हे बघा, ह्या बिल्डिंगवरती पूर्ण त्या बिल्डिंगच्या एक जो फ्लॅट होता ना, त्याच्या पूर्ण गॅलरीला ना माकडांनी वेढा घातलाय. आता थोड्या वेळानं ना ती आमच्या माडीवर पण येणार, आमच्या टेरेसवर पण येऊन ती निवांत बसणार काहीतरी खात. तर सकाळ सकाळी बाहेर गेलते म्हणून थोड्या वेळ निवांत तिथंच थांबले, जरा बाहेरचा निसर्ग वगैरे बघितला. परत आतमध्ये आले आणि चहा करायला घेतला. नाश्ता झालता, नाश्त्यामध्ये मी शिरा केलता, पण मला काही शिरा खायचा आज मूड नव्हता, म्हणून म्हणलं चहाच करावा आणि चहाच पिला. तर आज दुपारच्या जेवणामध्ये ना मी मेथीची भाजी करणार होती. तर एकटीला निवडायचा पण मूड नव्हता, म्हणून मम्मीसोबत बोलतच कॉलवरच मेथीची भाजी निवडली. अजून पावटा पण निवडायचा होता मला. तर हे बघा, दुपारचं जेवण असं होतं, पावट्याची आमटी आणि ही मेथीची भाजी पण आपली इथं झाली आणि कणिक पण मळून ठेवलं लागलीच. तर मस्तपैकी पावट्याची आमटी, मेथीची भाजी, केळीचं शिकरण काय नव्हतं दुपारच्या जेवणात. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. परत ना दुपारची सगळी कामं आवरली, विश्रांती वगैरे घेतली आणि संध्याकाळी रात्री ना मला केसांना हेअर ऑइल करायचा होता. तर मीच केसांना मस्तपैकी ऑइलिंग करून घेतलं. खरं तर मला ना अशी दुसऱ्याने केसांना मसाज वगैरे केलं किंवा ऑइल लावलं ना खूप आवडतं. आईकडे असताना कशी ती लावून द्यायची केसांना वगैरे, किंवा आजीला एकदा म्हणायचं, आजी हेअर म्हणजे केसांना तेल वगैरे लावून दे, तर ते द्यायचे. पण आता त्यांनाच मी जास्त खूप मिस करते. आणि कसं आता एवढ्या ह्याच्यातून ना आपल्याला पण आपल्या केसांचे म्हणजे मला तर केसांची माझी काळजी घ्यायचीच होत नाही. आठवड्यातून 1-2दा तर हेअर ऑइल केलं जाते, नाहीतर सारखं तसेच राहते. त्यामुळे म्हणलं आज काही पण होऊ दे, केसांना आपलं चांगलं चपचपीत तेल लावून घ्यायचं. तर तेच चालू होतं माझं रात्री. म्हटलं झोपायच्या आधी तेल लावा, उद्या वॉश करणार होते मी, त्यामुळं पहिल्यांदा तेल वगैरे लावून घेतलं. आणि ना आज माझी एक मिशोवरून ऑर्डर येणार होती. म्हणजे मी ना ते हे मागवलेले आपले कंगवा असतात ना उडनचे, ते मागवलेले. पण काय झालं काय माहीत, असं माझ्या कामाच्या गडबडीतनं मला कॉल उचलायचं झालाच नाही. म्हणजे त्यांचा कॉल येऊन गेला, पण कामाच्या नादात ते उचलायचा झालाच नाही मला कॉल. आणि माझी सगळी कामं झाल्यावर निवांत मी 4:30-5 वाजता मोबाईल जेव्हा बघितला ना, तेव्हा तिथं मेसेज आला होता मिशोचा की आपलं तुमचं ऑर्डर आहे ती रिटर्न गेली. मग मी कॉल लॉग चेक केला, तर त्याच्यात दिसला एक नवीन कॉल येऊन गेला होता 2दा. तर मी त्यांना कॉल केले, पण त्याने उचललेच नाहीत. तर बघू आता 1-2 दिवसात आलं तर बघू, नाही तर मग ते कॅन्सल होईल. परत दुसरी ऑर्डर करायची. असे ना ऑर्डर माझी डिलिव्हरी मी जे कॉल उचलला ना ते पहिल्यांदाच झालं, नाही तर माझ्या बाबतीत असं कधी होत नाही. पण यावेळी काय माहीत, कामाच्या नादात काय लक्षातच राहिलं नाही, घरात ते मोबाईलकडे लक्ष द्यायचं राहिलंच नाही आणि रिंग पण ऐकू आली नाही. तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की त्यांचा कॉल येऊन गेला आहे आणि तुम्ही डिलिव्हरी घेतलीच नाही वेळेवर? तर असू दे, ठीक आहे, आता बघू 1-2 दिवसात आली तर ठीक आहे. तर मस्तपैकी केसांना हेअर ऑइल वगैरे केलं. परत मस्तपैकी त्याचे पाठीमाग केस वगैरे गुंडाळून ठेवले, कारण की ना थोड्या वेळ ठेवा म्हणले, विंचरले नाहीत. आता उद्या विंचरायचे नाही, तर लगेच विंचरायचे नाही, तसे रात्री ते विंचरतच नाही मी शक्यतो. त्यामुळे ते मस्तपैकी गुंडाळून वगैरे घेतले. परत ना माझ्या चेहऱ्यावर असं व्हाईट हेड्स भरपूर झालते, त्यामुळे म्हटलं चारकोलचा मास्क लावून घ्यावा. हा भरपूर दुखतो मला, पण आता नाही इलाज आहे, व्हाईट हेड्स भरपूर झालते म्हणून लावले. पण ते एका ह्याच्यात काही निघालं नाही. बघू आता 1-2दा यूज करावं लागेल मला आणखी. आणि खरंच ह्यानं निघतात व्हाईट हेड्स असू दे, ब्लॅक हेड्स असू दे, सगळे निघून जातात ह्यानं चारकोलच्या मास्कनं. पण हा मास्क यूज केला ना, ते असं कापूरसारखाच मला वास येतो आणि ना असं पूर्ण स्किन अशी ना झणझणती.
तो मास्क कट केला मी, तो जो पाऊंच होता तर त्याच्या आधीच ते थोडंसं बाहेर आलं होतं. बघा मी तुम्हाला दाखवते, ते माझ्या बोटाला लागलं त्याच्या आधीच ते थोडंसं बाहेर येऊन गेलं होतं. पण असू दे, परत ते पॅक करून ठेवता येते, कारण की एका यूजमध्ये तर ते काय संपणार नाही. आणि हे 45 रुपयाचं पॉकेट होतं, त्यांच्याकडे लहान नव्हतंच, त्यामुळे त्यांनी तेच दिलं तर निघालं. तर चला मी हे अप्लाय करते, कारण की खरंच गरज आहे जी मला लावायला. भरपूर व्हाईट हेड्स झाले, त्याने लक्ष पण देता येईना स्किनकडं. कसं मी पूर्ण चेहऱ्याला काय अप्लाय करणार नव्हती, कारण की जिथं व्हाईट हेड्स आहेत ना तेच तेवढं मला काढायचे होते, म्हणून तेवढ्यासाठीच अप्लाय करणार होते. आणि हे बघा लावलं की माझे असे डोळे असे पूर्ण झणझणतात. हे काय होते काय माहीत, मला आय थिंक सूट होत नाही वाटतं. आता दुसरंच मला ते मास्क यूज करावं लागणार घरातलं तयार करून. पण आता बघू परतच्या वेळी, आता तर हा यूज करूया. हे बघा लगेच डोळ्यातून पाणी यायला सुरू होतं, हे लावलं की पूर्ण डोळे झणझणतात. तर चला तोपर्यंत मी हे अप्लाय करते. जवळजवळ माझी कामं ना रात्री 11:15 11:30ला चालू होती, कारण की दिवसभर काही टाईम भेटलाच नाही लावायचा. पण आता जर लावायचं होते निवांत 12पर्यंत माझं हे चालू होतं, लावायचं काढायचं. हे दिसायला खूपच खराब वाटतं, कारण की चेहऱ्याला काहीतरी काळं लावायचं म्हणलं की जीवावर येतं. पण आता हा मास्क ब्लॅक कलरचा आहे, तर काय करायचं, लावून घेतलं. आणि 2 दिवस झाले माझे व्हिडिओ आले नव्हते, मोठे ब्लॉग. तर ठीक आहे, आता पुढचे ब्लॉग नक्की बघा. तर चारकोरचा फेस मास्क लावून वगैरे झालं तर माझा, परत मी वॉश वगैरे केलं पूर्ण ते. तर बघा किती छान, म्हणजे ते वरती आधी काढलं, पण ते काढून झालं ना तर वॉश करून घेतलं. तर मी क्लिन्झर मिल्क लावणार होते परत, आणि म्हटलं या चारकोलच्या मास्कवर क्लिन्झर मिल्क लावलं तर चालते का नाही, म्हणून परत आणि आहे तसं ठेवलं आणि आपलं साधं वॅसलीन लावून घेतलं. तर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा, चारकोलच्या मास्कवर क्लिन्झिंग मिल्कनं असं जरा मसाज केला तर चालतो का. तर मस्तपैकी वॅसलीन लावून घेतलं चेहऱ्याला पूर्ण, कारण की आता भरपूर फुटायला लागले. थंडी गेली तरीसुद्धा उन्हाळ्यात चेहरा फुटायला लागला आहे. आणि माझी स्किन ना खूपच अशी एकदम ड्राय आहे. अशी लगेच साबण वगैरे किंवा फेसवॉश वगैरे त्यानं लावला ना आपण, लगेच ते पूर्ण ड्राय होऊन जातं, लगेच असं फुटल्यासारखं दिसतं. वॅसलीन वगैरे लावून घेतला, पूर्ण चेहरा क्लीन केला. तर बघा आता किती सुंदर चेहरा दिसतो आपला. आणि खरं म्हणजे ना, स्किन केअर रुटीन आपलं डेली पाहिजेच. किती पण कामं असू देत, पण आपल्या चेहऱ्याच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करायचं नाही, कारण की ते खूपच महत्त्वाचं असतं आणि त्याची ना खरंच काळजी घेतली पाहिजे. आणि आपलं कसं होतं, जास्त करून आपल्या शहरातल्या ज्या मुली आहेत त्या तर घेतातच काळजी, पण गावाकडचे जे मुली आहेत ना, किंवा ज्या बायका स्त्रिया वगैरे, त्यांचं काय होतं, कामाच्या नादात ना त्यांचं स्वतःच्या स्किनकडे म्हणा, स्वतःच्या शरीराकडे लक्षच राहत नाही. फक्त झालं साबणानं वॉश केलं, पावडर लावली, तेवढंच त्यांचं असतं. पण तसं नाही करायचं, आपल्या स्किनची काळजी आपणच घेतली पाहिजे ना. आणि मेन म्हणजे परत राहिलेलं, माझी हेअर ऑइल केलं तर त्यामुळे वेणी घालायची गरज होती, नाहीतर पूर्ण ती केस चेहऱ्यावर नाहीतर ती अंगाखाली जाऊन तुटली असती. त्यामुळं पहिल्यांदा वेणी वगैरे घालून घेतली. आणि तुम्ही तुमच्या स्किनची, हेअरची कशी काळजी घेता ते मला नक्की सांगा, कमेंट करा नक्की. आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या वर्कचं म्हणजे जे आपले घरगुती कामं मी दाखवत होते ना, ते आजच्या ब्लॉगमध्ये जास्त नाहीत. पण म्हणलं रोजच काय घरची कामं दाखवायची, आता रोजच करते ना, तर म्हणलं आज जरा वेगळं दाखवा. आपल्या स्किनची मी करत होते जे ते दाखवा रुटीन, म्हणून ते दाखवलं मी तुम्हाला. आणि ना आता थंडी पण वाजते, तेवढंच गरम पण होतं. दुपारचं गरम होतं, सकाळची पहाटे थंडी वाजते. आणि कसं काय माहीत, होट पण फुटायला लागले आणि स्किन पण अशी चेहरा वगैरे फुटल्यासारखं व्हायला लागलं आहे. तुमचे पण होट वगैरे फुटतात का? तुम्हाला पण व्हायले का असं काय? तर वेणी वगैरे घालून घेतली. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. अँड कमेंट करा, शेअर करा. अँड स्टे कनेक्टेड गाय.